हा जो बेलपत्रीचे पाने आहेत ह्याचा रस काढून 2-2 थेंब डोळ्यामध्ये टाका. डोळ्याचे भरपूर विकार ठीक होतात. हा अनुभव खूप पेशंटनी सांगितलेला आहे, खूप रुग्णांनी सांगितलेला आहे. विशेष ह्याचे जे फायदे जेवढे आपण पाहू, जेवढे सांगू तेवढे कमी आहेत. आपण सोमवारी हे बेलपत्र नेऊन शिवलिंगावर अर्पण करतो. ठीक आहे, अर्पण करा, तुमची श्रद्धा आहे, माझी श्रद्धा आहे. तेवढेच तशीच बेलपत्र घरामध्ये आणून ठेवा आणि ह्याचा आहारामध्ये वापर करा. मुलांना ह्याचा काढा बनवून द्या, ह्याचा ज्यूस बनवून द्या, ज्यामुळे सर्दी, ताप, खोकला, वेगवेगळ्या श्वसनाच्या ज्या समस्या आहेत, ॲलर्जी आहेत, हे ठीक होतात. कारण याने प्रतिकारशक्ती खूप जबरदस्त वाढते. ज्या महिलांना थायरॉइड वाढलेला आहे, ज्या महिलांना अनामिक भीती वाटते, छातीमध्ये धडधड होतं, भीती वाटते, ज्या लोकांना आत्महत्येचे विचार येतात, अशा लोकांनी हे आवर्जून घ्यावं. ज्या लोकांना विस्मरण होतंय, स्मरणशक्ती वाढवायची आहे, अशा लोकांनी याचा जरूर वापर करावा. ह्याचे पाहावे तेवढे फायदे कमीच आहेत, सांगेल तेवढे फायदे कमीच आहेत. पण बेलपत्र आपल्या आरोग्यासाठी खूप 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 परमेश्वराने दिलेलं मोठं वरदान आहे. नियमित जे लोक बेलपत्राचा वापर करतात अशी लोक कॅन्सरपासून सुद्धा दूर राहतात. आरोग्यानं अध्यात्मामध्ये या बेलपत्राला खूप महत्त्व आहे. श्रावण महिन्यामध्ये आपण श्रावण सोमवार करतो, पण तो श्रावण सोमवार सोडण्याआधी, उपवास सोडण्याआधी, फास्टिंग ब्रेक करण्याआधी 3 ते 4 बेलपत्राची पाने चावून खाल्ली जातात आणि आपली प्रतिकारशक्ती वाढवली जाते. त्यानंतर उपवास सोडला जातो. जेवढं आरोग्यासाठी तेवढं अध्यात्मासाठी. अध्यात्म हा आरोग्याच्या दृष्टीनेच बनवलेला आहे. मानवाला निरोगी आरोग्य भेटण्यासाठी, आनंदी जीवन बनवण्यासाठीच हा अध्यात्म बनवलेला आहे. आणि या वेगवेगळ्या आयुर्वेदीय दैवी वनस्पतीचा त्यामध्ये समावेश करून ठेवलेला आहे. बेलपत्राचा जरूर वापर करा. या पावसाळ्यामध्ये निरोगी आरोग्य जगा, आनंदी जीवन जगा. पुन्हा असंच भेटू, वेगवेगळ्या दैवी वनस्पती पाहू, त्यांचे फायदे पाहू, आपलं आरोग्य आनंदी निरोगी जगू. धन्यवाद.